के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण 8 ऑक्टोबर 2022 रोजी झालेली जी काय कंबाईनची पूर्वपरीक्षा आहे या पेपरचं इन डिटेल ॲनालिसिस घेतोय। आपण प्रत्येक क्वेश्चनमध्ये याच्या अगोदर आयोगाने त्या टॉपिकवरती कुठे कुठे क्वेश्चन विचारलेत, किती विचारलेत, कशा अँगलनं विचारलेत, हे सगळं पाहत पुढे चालू आहे। कारण येणारी कंबाईन परीक्षा ही सर्वात मोठी अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी असणार आहे। आणि याच्या अगोदरच आपण पूर्वपरीक्षा 2021 ची झाली होती कंबाईनची, त्याचं देखील इन डिटेल ॲनालिसिस घेतलेलं आहे। म्हणजे 21चा कंबाईनचा पेपर, 22चा कंबाईनचा पेपर, अशा पद्धतीने ही सिरीज पुढे कंटिन्यूशनमध्ये राहणार आहे। त्याचबरोबर आपण जो राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2022चा जो काय पेपर आहे तो देखील इन डिटेल ॲनालिसिसमध्ये घेतलेला आहे। काही पोलीस भरतीचे देखील पेपर आपण इन डिटेल ॲनालिसिसमध्ये घेतलेले आहेत। कोणाचे भाऊ वगैरे असेल, बहीण प्रिपरेशन करत असेल तर त्यांना तुम्ही नक्की शेअर करू शकता। थोडा प्रमोशनचा पार्ट असा, आपल्या के सागर पब्लिकेशनचे वेगवेगळे संदर्भ साहित्य पुस्तकं आहेत। याच्यामध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक, साहित्यिक, भारतीय विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती असं के सागर पब्लिकेशनचं समाजसुधारकांचं पुस्तक आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्राचं भूगोल, खतीब सरांचं हे भूगोलाचं पुस्तक आहे। त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास असं इतिहासाचं पुस्तक आहे। त्याच्यानंतर लुसंट जनरल सायन्स, हे जनरल सायन्स जे काही लुसंटचं सायन्सचं बुक आहे हे इंग्लिश आणि हिंदी अशा 2 लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे। त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करण्याचं काम आपल्या के सागर पब्लिकेशनने केलेलं आहे आणि त्याचं नाव झालेलं आहे के सागर सामान्य विज्ञान। जे त्याचे मूळ लेखक आहेत प्राध्यापक रवी भूषण, ते तेच आहेत। या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्वपरीक्षा जी 4 जून 2023 रोजी झाली होती त्यातील 22 पैकी 19 प्रश्न या पुस्तकातील होते आणि 23 जानेवारी 2022 रोजी झालेल्या 23 आउट ऑफ 23 प्रश्न याच पुस्तकातील होते। म्हणजे लुसंट वन लाइनर स्वरूपामध्ये पुस्तक आहे, अत्यंतिक दर्जेदार असं पुस्तक आहे। आणि शिवाय मराठीमध्ये ट्रान्सलेशन झाल्यानंतर वाचनाचा वेग जो काय आहे आणि समजण्याची मेथड ही विद्यार्थ्यांची फास्ट राहते कंपॅरेटिव्हली। त्याच्यानंतर महाराष्ट्रातील पंचायत राज व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, लेखक प्राध्यापक व्ही पाटील असं पंचायत राजचं पुस्तक आहे। त्याच्यानंतर के सागर पब्लिकेशनचं पॉलिटीचं बुक आहे, पॉलिटी ऑफ इंडिया विथ द स्पेशल रेफरन्स टू द महाराष्ट्र असं पॉलिटीचं बुक आहे। संपूर्ण बुद्धिमापन, त्याच्यानंतर जी आपली संयुक्त पूर्वपरीक्षा होते, कंबाईनची जी काय पूर्वपरीक्षा होती त्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेला हा आपला ठोकळा आहे। ज्या सर्वच्या सर्व 8 पोस्ट आहेत, PSI, STI, सब रजिस्ट्रार, ASO, त्याच्यानंतर खालच्या क्लास Cच्या लिपिक टंकलेखक, एक्साइज इन्स्पेक्टर, त्याच्यानंतर तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, ह्या सर्वच्या सर्व पोस्टसाठी हा ठोकळा अत्यंतिक उपयुक्त आहे। सर्वच्या सर्व विषय याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत। शिवाय याच्यामध्ये केंद्रीय अर्थसंकल्प पण देखील आहे, मानव विकास अहवाल आहे, जागतिक भूक निर्देशांक आहे, शांतता निर्देशक आहे, आदर्श जे काय जेवढे इंडेक्स आहेत तेवढे सर्वच्या सर्व या बुकमध्ये कव्हर केलेले आहेत। समग्र अंकगणित म्हणून देखील आपलं पुस्तक आहे। ज्या पद्धतीने आपलं बुद्धिमापनचं पुस्तक आहे तसं अंकगणितचं देखील पुस्तक आहे। PSI, STI, ASO पूर्वपरीक्षा के सागर पब्लिकेशन विषयनिहाय स्पष्टीकरणात्मक प्रश्नपत्रिका संग्रह, म्हणजे आतापर्यंतच्या 2013 सालापासून झालेल्या ते 2023 सालापर्यंतच्या झालेल्या सर्वच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा सेट या पुस्तकामध्ये दिलेला आहे। PSI, STI, ASO पूर्वपरीक्षा के सागर पब्लिकेशनचा हा ठोकळा आहे। महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवर असं इतिहासाचं पुस्तक आहे। हे देखील पुस्तक के सागर व लेखक प्राध्यापक व्ही पाटील यांनी लिहिलेलं आहे। आणि आपला 8 ऑक्टोबर 2022 रोजी झालेला जो काय पेपर आहे तो आपण इन डिटेल ॲनालिसिसमध्ये पाहतोय। त्याच्यामध्ये आपण करंटचा सेक्शन पाहिला, त्याच्यानंतर पॉलिटीचा सेक्शन इन डिटेलमध्ये पाहिला की बाबा कुठे क्वेश्चन विचारतायत, त्याच्या अवतीभोवती आत्तापर्यंत आयोगानं काय क्वेश्चन विचारले। आणि ह्या पेपरचं वैशिष्ट्य म्हणजे PYQ बेसिस जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर डिपेंड होता, त्याच्यामुळे या पेपरचं मेरिट हे खूप जास्त लागलेलं त्यावेळेस दिसतं। कारण पेपरची काठिण्य पातळी ही मॉडरेट लेवलची म्हणता येईल, इझी टू मॉडरेट अशा लेवलला पेपर होता। आता 26 नंबरच्या क्वेश्चन पासून आपण हिस्ट्रीला स्टार्ट करतोय। तर हिस्ट्रीचे देखील क्वेश्चन लॉजिकनं आणि अभ्यासाच्या मार्फत आपण कसे सोडवू शकतो पहा। आता बघा काय विचारले, भारताच्या दळणवळण क्षेत्राच्या विकासाविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? विधाने बरोबर आहेत म्हणजेच ज्यावेळेस विधाने बरोबर आहेत की आपलं लगेच माइंडसेट त्या पद्धतीने लगेच चालला पाहिजे। बरोबर म्हटलं की जास्तीत जास्त विधानांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे
आणि चूक म्हटलं की कमीत कमी विधानांना चूक केलं पाहिजे. आता बघा आपल्याला काय विचारलंय, भारताच्या दळणवळण क्षेत्राबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की 4 स्टेटमेंट दिलं असेल की शक्यतो मी खालून वाचायला सुरुवात करतो. आता बघा, नागपूर परिषदेने सरकारला 20 वर्षांची सुधारणा योजना सादर केली. मग तुम्ही जर इतिहासाचा अभ्यास केला असेल, त्याच्यानंतर अर्थशास्त्राचा अभ्यास केला असेल, तर पहिल्या 1-2 पानांवरतीच दळणवळण हा टॉपिक आला. बघा, दळणवळण हा टॉपिक आला की नागपूरची 20 वर्षांची रस्ता योजना ही तुमच्या वाचनात यायलाच पाहिजे. म्हणजे ड स्टेटमेंट 100% तुमच्या अभ्यासाचा भाग होताच. म्हणजे ड विधान उत्तरामध्ये पाहिजेच. इथं ड आहे, इथं ड आहे, इथं ड आहे. एक ऑप्शन इलिमिनेट झाला. आलो 75% वरती. म्हणजे ड स्टेटमेंट 100% करेक्ट आहे. त्याच्यानंतर खालूनच वाचत जाऊ. बघा, रेल्वेला सुरुवातीच्या काळामध्ये ब्रॉड गेज मार्ग बांधण्यात आले. म्हणजे रेल्वेला ज्यावेळेस सुरुवात रेल्वेची झाली त्यावेळेस ब्रॉड गेज आले असं म्हणताय. बरं ठीक आहे, ब्रॉड गेज आले, मीटर गेज आले की बाबा नॅरो गेज आले, ह्याबद्दल संदर्भ आहे. म्हणजे साशंकता आहे, आपण होल्ड करू ह्या विधानाला की परवा बरोबर आहे की चुकीचं आहे. बरं, पुढं ड स्टेटमेंट बघू. लॉर्ड कॉर्नवालिस व जॉन शोअर यांच्या काळामध्ये रस्ता बांधणीला फार मोठी चालना भेटली. बघा, चालना भेटली का नाही आपल्याला माहिती नाही, क्वेश्चन मार्क ठेवू. पुढे जाऊ. स्टेटमेंट बघू. सार्वजनिक बांधकाम खाते ज्याला PWD डिपार्टमेंट असं आपण म्हणतो. सार्वजनिक बांधकाम खाते हे लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये निर्माण करण्यात आले. कोणाच्या काळामध्ये? लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये. म्हणजे लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये सार्वजनिक बांधकाम खाते म्हणजे PWD डिपार्टमेंट तयार करण्यात आलं. 100% हा अभ्यासाचा भाग होता. स्टेटमेंट पण अभ्यासाचा भाग होता. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही लॉर्ड डलहौसी वाचणार, बघा, लॉर्ड डलहौसी ज्यावेळेस तुम्ही वाचणार इतिहासामध्ये, त्यावेळेस लॉर्ड डलहौसी गव्हर्नर वाचत असताना त्यानं PWD डिपार्टमेंटच्या खात्याची सुरुवात केली. हे तुमच्या 100% अभ्यासाचा भाग होता. म्हणजे स्टेटमेंट 100% बरोबर आहे. मग आता बघा, हिथं आहे, खालच्या ह्याच्यामध्ये नाही, ऑप्शन गेला. म्हणजे 50-50 वरती तर आपण 100% अभ्यासाच्या बेसिसवरती आलोच. बघा, 50-50 वरती आपण अभ्यासाच्या बेसिसवरती आपण आलोच. मग आता एक स्टेटमेंट बरोबर आहे का 2 बरोबर आहे? त्यावेळेस मी एक्झाम मध्ये ऑप्शन नंबर 2 करेक्ट केलं होतं, माझं उत्तर बरोबर आलं होतं. आता बघा, त्यावेळेस मी काय डोकं लावलं होतं, इथं काय दिले, ब आणि ड बरोबर. ड बरोबर आहेत, दोन्हीकडे पण ड आहे. खालच्या 2 नंबरला काय म्हणते, आणि ड बरोबर आहे. आणि इथं फक्त म्हणते हे ब स्टेटमेंट बरोबर आहे. मग ब स्टेटमेंट बरोबर आहे की चुकीचं आहे हे त्या ठिकाणी एक्झाम हॉलच्या प्रेशरमध्ये ब स्टेटमेंट रॉंग आहे हे रॉंग करणं फार जास्त अवघड आहे. पण मी खाली जाऊन ऑप्शन मध्ये विचार केला. मी माझं लॉजिक थ्रूआउट सेम ठेवतो. मी विचार काय केला की ज्या अर्थी ऑप्शन नंबर 1 ला ब ला ठेवलंय त्या अर्थी 100% घोळ असण्याचे काहीतरी चान्सेस आहे. परत वरती गेलो, ह्या बी स्टेटमेंटला गेलो. बी स्टेटमेंटला गेल्यानंतर नीट वाचलं, लॉर्ड कॉर्नवालिस आणि जॉन शोअर हे यांच्या काळात रस्ते बांधण्याला मोठी चालना भेटली. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर इतिहासाचा बारकाव्यानं अभ्यास केला असेल तर तुमच्या लक्षात येईल की ही जी काही 2 नावं आहेत, कुठली, लॉर्ड कॉर्नवालिस आणि जॉन शोअर, ही कशाच्या, जमीन सुधारणा किंवा महसूल सुधारणा, ज्याला जमीन सुधारणा असं आपण म्हणू, जमीन सुधारणा याच्या संदर्भात असणारे अत्यंत महत्वाचे काम आहेत. कारण ह्या लॉर्ड कॉर्नवालिसनं कायमधारा सुरू केली. आयोगानं वारंवार क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला की कायमधारा ही जी काय जमिनीची पद्धत आहे, जमीन महसुलाची कायमधारा पद्धत कोणी चालू केली, तर लॉर्ड कॉर्नवालिसनं चालू केली. बघा, आणि हा जॉन शोअर होता, हा पण त्याच जमीन महसुलाच्या संदर्भात असणारा व्यक्ती होता, हा जॉन शोअर पण. मग ही दोन्ही पण व्यक्ती त्यावेळेस जमीन सुधारणेच्या संदर्भात होती. म्हणजे जमिनीचा महसूल कशा पद्धतीने गोळा केला पाहिजे, शेतकऱ्यांना कमीत कमी त्रास झाला पाहिजे आणि आपल्याला जास्तीत जास्त महसूल भेटला पाहिजे. बघा, शेतकऱ्यांना कमीत कमी त्रास झाला पाहिजे म्हणण्यापेक्षा ब्रिटिशांना जास्तीत जास्त महसूल कसा शेतकऱ्यांमार्फत भेटेल याच्याकडे ह्यांचं लक्ष होतं. त्याच्यामुळे ह्या कॉर्नवालिसचा कायमधारेचा या लॉजिकनं ह्या कॉर्नवालिसनं कायमधारा ही जमिनीची पद्धत चालू केली. आयोगानं आतापर्यंत कित्येक वेळा या टॉपिकवरती क्वेश्चन विचारलाय. मग मी थोडासा विचार केला
की जर कॉर्नवॉलिस जॉन शोअर यांच्या काळामध्ये जर ते जास्तीत जास्त जमीन सुधारण्या ह्या विषयाकडे जर लक्ष देत असतील तर रस्ते बांधणीसाठी मोठी चालना भेटली. बघा, मोठी हा शब्द एक्स्ट्रीम वर्ड मला त्यावेळी वाटला. एक्झाम हॉलमध्ये मला त्या प्रेशर खाली मोठी चालना भेटली, जमीन सुधारण्यासाठी फार मोठी चालना भेटली असं म्हटलं असतं तर 100% लॉजिकली काहीतरी फिट बसण्यासारखे ते स्टेटमेंट वाटलं असतं. परंतु ही तर मोठी चालना रस्ते बांधणीसाठी हे मला तेवढं काही योग्य वाटलं नाही आणि म्हणून हे ब स्टेटमेंट मी त्या ठिकाणी एक्झाम हॉलमध्ये रॉंग केलं आणि ऑप्शन नंबर 2 ला मी मार्क केलं आणि त्यावेळी माझं स्टेटमेंट बरोबर आलं होतं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर अ आणि ऑप्शन नंबर ड ही दोनच विधानं बरोबर आहेत, मधली 2 विधानं चुकीची आहेत. मग आता ह्यांचं तर सांगितलं कॉर्नवॉलिस आणि जॉन शोअर हे कशाच्या संदर्भात होते, जमीन महसूल सुधारणेच्या संदर्भात होते. ह्या कॉर्नवॉलिसनं कायमधारा आणली. मग आता हितला जो मधला प्रश्न आहे कशाचा, ह्या रेल्वेच्या ह्याचा हित बघा ब्रॉड गेज म्हणते. ब्रॉड गेज ज्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो तुम्हीच विचार करा, ब्रिटिश भारतामध्ये आले. ब्रिटिश भारतामध्ये आल्यानंतर ब्रिटिशांचा मेन हेतू काय होता, भारताची सुधारणा व्हावी का जास्तीत जास्त पैसे इंग्लंडला न्हावेत. बट ऑबियस त्यांना जास्तीत जास्त नफा कमवून जास्तीत जास्त संपत्ती लुबडून भारताला कसं लुबडता येईल ह्याच्यासाठी सगळी संपत्ती कुठं न्यायची होती, त्यांना इंग्लंडला न्यायची होती. आणि त्याच काळामध्ये तुम्ही जर नीट बघितलं तर त्याच काळामध्ये इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली होती. मग औद्योगिक क्रांती झाल्यानंतर इंग्लंडमध्ये ह्याचे जे रेल्वे, ह्या रेल्वेचे 3 प्रकार असतात. बघा, रेल्वेचे 3 प्रकार असतात. थोडं समजूनच सांगतो. रेल्वेचे जे काही गेजेस आहेत हे 3 प्रकार असतात. सगळ्यात छोटा असतो तो म्हणजे नॅरो गेज. सगळ्यात छोटा असतो तो म्हणजे नॅरो गेज. त्याच्यापेक्षा मोठा असतो तो म्हणजे मीटर गेज. काय असतो, मीटर गेज. आणि सगळ्यात मोठा असतो म्हणजे ब्रॉड गेज. सगळ्यात मोठा कुठला असतो, ब्रॉड गेज. नॅरो गेज, मीटर गेज आणि ब्रॉड गेज. मीटर गेज कशाला म्हणायचं, आता बघा ज्यावेळेस आपली जी रेल्वे म्हणजे ट्रेन आहे ही रेल्वे बरोबर त्या 2 रुळावरून पळत असते, बरोबर का नाही. मग ह्या 2 रुळांच्या मधलं अंतर जर 1 मीटर असेल, बघा ह्या 2 रुळांच्या मधलं अंतर जर 1 मीटर असेल तर त्याला मीटर गेज म्हणायचं. 1 मीटर पेक्षा कमी असेल म्हणजे 0.76 मीटर एवढं जर असेल तर त्याला नॅरो गेज म्हणायचं. आणि ब्रॉड गेज कशाला म्हणायचं, 1 मीटर पेक्षा जास्त म्हणजे 1.23 वगैरे म्हणजे 1 मीटर पेक्षा जास्त असेल तर त्याला ब्रॉड गेज असं म्हणायचं. त्यावेळेस काय झालं होतं, इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि तिथं काही ठिकाणी मीटर गेज होते, काही ठिकाणी नॅरो गेज होते, काही ठिकाणी ब्रॉड गेज होते. त्यांना सगळ्या इथं इंग्लंडमध्ये सगळं 1 गेज करायचं होतं. कशासाठी 1 गेज करायचं असं विचार करा ना तुम्ही. सपोज पुण्यावरून मुंबईला जाणारी एखादी ट्रेन आहे आणि ती सध्या मीटर गेज म्हणजे 1 मीटर वरून जाते आणि मुंबईला गेली. आता मुंबईवरून नाशिकला रस्ता जो काय जातोय हा मुंबईवरून नाशिकला जाणाऱ्या रस्त्यामध्ये जर नॅरो गेज असेल, बघा पुण्यावरून मुंबईला जाताना मीटर गेजची रेल्वे गेली. आता मला सांगा ही रेल्वे ह्या नॅरो गेजच्या पटरीवरती चालेल का, चालणार नाही. परिणामी काय होईल, वाहतुकीला अडथळा निर्माण होईल. मग इंग्रजांनी काय ठरवलं की संपूर्ण ब्रिटनमध्ये एकच गेज करायचं. बघा, एक तर ब्रॉड गेज करायचं नाही तर मीटर गेज करायचं. मग त्यांनी काय केलं, तिकडचे जे काय नॅरो गेजच्या पटरी होत्या त्या सगळ्या काढल्या आणि भारतात आणून टाकल्या. आणि त्याच्यामुळे भारतात काय झालं, भारतामध्ये ब्रॉड गेज येण्याचा काय प्रश्नच येत नाही. तिकडचं सगळं जुनं काढलं आणि गबाळ हिथं आणलं. त्यावेळेस आपण ज्यांना मुंबईचे अनभिक्त सम्राट असं म्हणतो, कोण, जगन्नाथ नानाशंकर शेठ. आपण ज्यावेळेस ताज हॉटेलला वगैरे जातो त्या CST पण तिथंच आहे. मग ताज हॉटेलच्या तिथं गेल्यानंतर तो जो मार्ग आहे त्यांचं नावच आहे जगन्नाथ नानाशंकर शेठ. तर हे जे काही जगन्नाथ नानाशंकर शेठ होते अत्यंत श्रीमंत व्यक्ती, त्यांचं ब्रिटिश सरकारला त्यांचं आव्हान होतं की बघा मी रेल्वे आणायला भारतामध्ये तयार आहे.
ती व्यक्ती एवढी श्रीमंत होती की स्वतःच रेल्वे भारतामध्ये आणण्यासाठी तयार होते, परंतु ब्रिटिश सरकारनं त्यांचं ऐकलं नाही. जर जगन्नाथ नानाशंकर शेठ यांना जर रेल्वेमध्ये जर घेतलं असतं बघा, तर रेल्वेच्या ह्याच्यातून म्हणजे विकासातून जो काही नफा होतोय त्याचे शेअर्स जगन्नाथ नानाशंकर शेठला द्यावे लागले असते बघा, जर शेअरिंग मध्ये झालं असतं. किंवा जर एकट्या जगन्नाथ नानाशंकर शेठांनी जर ती रेल्वे आणली असते तर सगळेचे सगळे पैसे भारतातच राहिले असते आणि भारताचा विकास झाला असता, बरोबर का नाही. आपल्यातला माणूस मोठा झाला असता तर त्याने आपल्यातल्या लोकांना मोठं केलं असतं. पण त्यावेळेस लॉर्ड डलहौसी होता, त्यांनी लय डोकं चालवलं. त्यांनी त्यावेळेस भारताच्या तिजोरीतले पण पैसे नाहीत वापरले, त्यांनी त्या रेल्वेचं त्या काळामध्ये प्रायव्हेटायझेशन केले. म्हणजे जे ब्रिटनची लोक होती त्यांना प्रायव्हेट पद्धतीनं काय केलं, हिथं गुंतवलं. त्याच्यामुळं हे जे काही दुसरं स्टेटमेंट आहे आता तुमच्या लक्षात येईल की हे जे काही दुसरं स्टेटमेंट की रेल्वेच्या सुरुवातीच्या काळामध्ये मी तुम्हाला म्हटलं ना, सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही सांगू शकत नाही की बाबा ब्रॉडगेज होतं, ब्रॉडगेज असू शकत नाही. त्यावेळेसच्या सगळ्या नॅरोगेजच्या पटऱ्या काढल्या आणि इकडे आणून टाकल्या आणि मग ह्या डलहौसीने त्यावेळेस रेल्वे आणली, ती पण प्रायव्हेट तत्वावरती आणली. तिकडची जे काय वेगवेगळे भांडवलदार होते त्यांना त्या रेल्वेमध्ये इन्व्हेस्ट करायला लावलं, म्हणजे जेणेकरून ह्याच्यातून जे काय भांडवलातून नफा होईल तो पण सगळा कुठं गेला पाहिजे, इंग्लंडलाच गेला पाहिजे. फार लोक हुशार होते त्यावेळेस. आणि भारताचा विकास व्हावा, दळणवळण फास्ट व्हावं असं तर त्यांचा काही विषयच नव्हता की जेणेकरून बाबा आपल्याला सहजासहजी माल वाहतूक कशी करता येईल किंवा ह्या देशावरती जर आपल्याला पूर्ण हुकूमत गाजवायचं असेल तर सर्व थरापर्यंत आपल्याला पोहोचता आलं पाहिजे. ह्या अनुषंगानं त्यांनी रेल्वेची ही योजना आणली. मग आता ह्यातलं महत्वाचे पॉईंट काय, ह्या नागपूरची 20 वर्षाची रस्त्याची योजना महत्वाचा पार्ट आहे. सार्वजनिक बांधकाम खातं म्हणजे PWD खातं ह्या डलहौसीच्या काळात आलं, हा महत्वाचा भाग आहे. आणि कॉर्नवालिस, जॉन शोअर यांच्या काळामध्ये ज्या काही जमीन महसूल सुधारणा संदर्भात ज्या काही गोष्टी झाल्या ह्या महत्वाच्या आहेत. आणि सुरुवातीच्या काळामध्ये ब्रॉडगेज नव्हतं, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मग आता बघा, हा जो काही डलहौसीचा पार्ट इथं आला, लॉर्ड डलहौसी, याच्यावरती आयोग वारंवार फिरून प्रश्न विचारतं. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असायला पाहिजे की बाबा ह्या लॉर्ड डलहौसीनं काय काय केलं. कारण ह्या लॉर्ड डलहौसीला आधुनिक भारताचा निर्माता असं म्हणतात. बघा काय म्हणतात, आधुनिक भारताचा निर्माता असे म्हणतात. मग या लॉर्ड डलहौसीला आधुनिक भारताचा निर्माता, आधुनिक भारत म्हणजे काय, तार आली, टेलिफोन आले, रेल्वे आली, PWD डिपार्टमेंट आलं, शिक्षण आलं, हे सगळीच्या सगळी खाती ह्या माणसाच्या काळात आली. म्हणूनच ह्या लॉर्ड डलहौसीला काय म्हणतात, आधुनिक भारताचा निर्माता म्हणतात. मग आयोगाने काय केले, सगळ्याच्या सगळ्या पॉइंटला हात घालून सगळीकडे क्वेश्चन विचारले. बघा आयोगाने क्वेश्चन कुठं विचारलेत, दुसरे इंग्रज आणि शीख युद्ध. बघा दुसरे महत्वाचे बरं का, दुसरे इंग्रज आणि शीख युद्ध कधी झाले. सगळ्यात महत्वाचा म्हणजे ह्याचा कालखंड लक्षात ठेवायचा. बघा याचा कालखंड लक्षात ठेवायचा, 1848 ते 1856. मग आता हा शेवटचा कसा लक्षात राहील, 1800 तो कधीपर्यंत, तर त्याच्या कालखंडामध्ये त्याने विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला 1856ला. बघा त्याच्या काळामध्ये सगळ्यात शेवटचं त्यानं काम कुठलं केलं, विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला. मग ह्याच्यावरती पण आयोगाने क्वेश्चन एकदा जोड्या लावामध्ये विचारलाय, विधवा पुनर्विवाहाचा कायदा कधी आला. विधवा पुनर्विवाहाचा कायदा, बघा विधवा पुनर्विवाहाचा कायदा 1856ला कोणाच्या काळामध्ये पारित झालाय, लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये पारित झालाय. बघा मग आता त्याचा कालखंड लक्षात ठेवत असताना शेवटची तारीख तर तुमच्या लक्षात राहील किती, 1856. 1856ला विधवा पुनर्विवाहाचा कायदा त्याने पारित केला. विधवा पुनर्विवाह म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे की परिस्थिती त्या काळात अत्यंत बिकट होती. एक म्हणजे जरद कुमारी विवाह पद्धत त्या काळात होती. बारीक 8-9 वर्षांच्या मुलींचे 10 वर्षांच्या मुलींचे लग्न म्हाताऱ्या माणसांसोबत लावले जायचे. त्या ज्या काही महिला होत्या ह्या विधवा व्हायच्या. विधवा झाल्यानंतर त्यांचा टक्कल करायचा म्हणजे ज्याला केशवपण असं म्हणतात, त्याला पण महात्मा फुलेंना विरोध केला. आणि मग ह्या विधवांना परत दुसरं लग्न करण्याचा चान्स नव्हता. शिवाय त्यावेळेस सती पद्धत होते, त्यांनी एकतर सतीला जायचं किंवा विधवा म्हणूनच राहायचं, दुसरं लग्न करायचं नाही. आणि मग समाज त्यांचे लचके तोडायचे. लचके तोडल्यानंतर त्यांना त्यांच्याकडून संतती व्हायची. ती संतती त्यांना त्या ज्या काही विधवा महिला होत्या त्यांना पर्याय नसायचा की एक तर स्वतः तरी जीव द्यायचा किंवा त्या बाळाला तरी मारून टाकायचं. म्हणूनच महात्मा फुलेंना त्या काळामध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. का केली, कारण ह्या जे काय बाबा ज्याला पण
ह्या ज्या काही संतती तयार झालेल्या आहेत ह्या म्हणजे त्यावेळेस सगळ्यांचे अन्याय अत्याचार सहन करावे लागायचे. मग ह्या लॉर्ड डलहौसीने काय ठरवलं की ह्या विद्वांचा पुनर्विवाह झाला पाहिजे. ही खूप मोठी चांगली प्रोसेस त्यांनी त्या काळामध्ये केली. मग आता त्याच्या कालखंडामधलं सगळ्यात शेवटचं महत्वाचं काम म्हणजे कुठलं? विधवा पुनर्विवाहाचा कायदा. कधी आला? 1856 आला. आयोगानं ह्या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे, त्याच्यामुळे हे साल देखील महत्वाचं आहे. कोणता कायदा आला? विधवा पुनर्विवाहाचा कायदा आला 1956. आता याच्या कालखंडाची सुरुवात कधी झाली? 1848 बघा 1848 म्हणजे 2 वेळा 8 याच्या कालखंडामध्ये आला पाहिजे. इथे एकदा 8 आहे आणि इथे एकदा 8 आहे, बरोबर का? 1800च्या काळामध्ये तो हा होताच, 1800च्या काळामध्ये इथं होताच, इथं 8 आला पाहिजे. सगळ्यांना माहिती 53ला रेल्वे आली. सगळ्यांना माहिती आहे, अगदी पोलीस भरतीच्या बारक्या पोराला पण अभ्यास करताना माहिती आहे की 1853 मध्ये पहिली रेल्वे धावली. बघा 1853 मध्ये रेल्वे धावली म्हणजे 1853च्या अगोदरचा आकडा इथं असायला पाहिजे. 58 येऊ शकतो का? येऊ शकत नाही. म्हणजे 100% इथे आकडा किती असणार? 4च असणार. म्हणजे कालखंडाची सुरुवात कुठल्या सालापासून होईल? 1848 पासून होईल. झालं, राहिले लक्षात? मग आता बघा 1848 लक्षात राहिलं. लॉर्ड डलहौसी 1848 ते 1856 पर्यंत त्याचा कालखंड आहे. हा कालखंड एवढा मी जीव तोडून का सांगितला विद्यार्थी मित्रांनो? कारण आयोग तिथं प्रश्न विचारते. मग आता ह्या व्यक्तीनं काय काय केलं तर पहिल्यांदा दुसरं इंग्रज आणि शीख युद्ध, शीख म्हटलं की कुठं आलं? पंजाबच्या तिकडं आलं. दुसरं शीख आणि युद्ध हे 1848 ते 18 त्यांनी आल्याच 1848 ते 1849 या कालखंडामध्ये काय झालं? दुसरं शीख युद्ध झालं. त्याच्यानंतर ह्या माणसाने ठरवलं की सगळा भारत देशच आपलाय. त्या काळामध्ये तुम्हाला मला वाटतं मागच्या लेक्चरला पण सांगितलं की जवळपास 550हून जास्त मोठी संस्थानं भारतामध्ये होती. 550हून राजे रजवाडे होते वेगवेगळे. ह्या सगळ्या राजांना घालवण्याचं काम कोणी केलं? लॉर्ड डलहौसीनं केलं आणि अखंड भारत एक केला. मग ही संस्थानं काय केली? खालसा करून टाकली. कुणाला सांगितलं की तुमचा दत्तक वारसा नामंजूर आहे. काही संस्थानिकांना काय केलं होतं की त्यांना पुत्रप्राप्ती होत नव्हती म्हणून दुसरा एखादा दत्तक पुत्र घेतला होता. काही जणांना कारभार चालवता येत नव्हता. काही जणांचं ह्यांना राज्य दडपशाहीनं घालवायचं होतं. अशा पद्धतीनं काही ना काहीतरी कारण सांगून ह्या डलहौसीनं काय केलं? हे सर्वांची संस्थानं खालसा केली. मग आयोग या ठिकाणी क्वेश्चन असं विचारतं की खालसाकरणाचं धोरण खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये झालं? तर खालसाकरणाचं धोरण हे लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये झालेलं आहे. बघा लॉर्ड डलहौसीनं खालसाकरणाचं धोरण अवलंबलं आणि याच्यामध्ये पहिलंच खालसा केलेलं संस्थान आहे ते म्हणजे आपलं आहे सातारा. बघा पहिलेच सातारा आहे. सातारा आणि जैतपूर हे 1848 मध्ये खालसा केलेलं पहिलं हे आहे. आयोग काय ह्याच्यावरती क्रम पण विचारतं. खालसा केलेल्या राज्यांचा क्रम कोणता? एक म्हणजे साताऱ्याबरोबर जैतपूर, त्याच्यानंतर 2 नंबरला आहे संबळपूर. बघा पूर लाईनीनं घ्यायचं. सातारा 1 नंबरला सातारा घेतलं, 2 नंबरला जैतपूर, संबळपूर शेजारी घेतलं. त्याच्यानंतर नागपूर झाशी 1854 यादा कदाचित झाशीवरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. 1854 रेल्वे आल्यानंतर नेक्स्ट इयरला झाशीला खालसा केलेला आहे. मग रेल्वे कधी आली? 1853 साली भारतामध्ये रेल्वे आली. मग 1853 रेल्वे आली. त्याच्या नेक्स्ट इयरला म्हणजे कधी झालं? 1854 झाशी खालसा झाली. त्याच्यानंतर तंजावर, आरकॉट इथं चाललेले बघा, आरकॉट 1855, उदयपूर, अवध ही संस्थानं त्यानं खालसा केली. मग आता क्वेश्चन इथं असा आयोगाने एकदा विचारलेलं आहे, हे 1856 अवध हे जे काय हे खालसा केलं. मग सगळीकडे खालसा करत असताना धोरणं वेगवेगळी संस्थानं खालसा करत असताना ह्या लॉर्ड डलहौसीनं दत्तक वारसा नामंजूर हे कारण वापरलं होतं. कुठलं वापरलं होतं? दत्तक वारसा नामंजूर. मग फक्त आणि फक्त हे जे काय अवध संस्थान आहे, ह्या अवध संस्थानाला गैरकारभार या कारणावरून, इथं दत्तक वारसा त्यांनी घेतलेला नव्हता, पण त्यांनी काय कारण सांगितलं ह्या डलहौसीनं की हितला जो कारभारच आहे तोच व्यवस्थित होत नाही. म्हणून आयोगाने क्वेश्चन ह्या ठिकाणी विचारलाय की गैरकारभाराचं कारण देऊन खालीलपैकी कोणते संस्थान लॉर्ड डलहौसीनं खालसा केलेले? तर अवध हे संस्थान
बघा, अवध हे संस्थान गैरकारभार ह्या अंडर त्याने काय केलं, खालसा केलं, आणि बाकीचे दत्तक वारसा नामंजूर ह्या अंडर खालसा केलेले आहे. त्याच्यानंतर पुढं 3 नंबरचा पॉइंट आहे 1853चा चार्टर्ड ऍक्ट आला. 1853च्या चार्टर्ड ऍक्टचं वैशिष्ट्य की बाबा सनदी कायदे जे काय आहेत, सनदी सेवा आहेत, ह्या 1853च्या चार्टर्ड ऍक्टचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. मुलकी अधिकाऱ्यांची भरती करण्यासाठी खुल्या नागरी सेवा परीक्षेला सुरुवात केली. ही तर सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. बघा, मुलकी म्हणजे काय की आता आपण ज्या काय नागरी सिव्हिल सर्व्हिसेस देतो, ह्या सिव्हिल सर्व्हिसेसची सुरुवात, सिव्हिल सर्व्हिसेस नागरी सेवा परीक्षेची सुरुवात 1853च्या चार्टर ऍक्टच्या अंडर कोणी केली, लॉर्ड डलहौसीने केली. बघा, म्हणून तर त्याला आधुनिक भारताचा निर्माता म्हणतात. तुम्ही बघा, एक 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 चांगल्या गोष्टी त्यांनी हिथून खाली आणलेल्या आहेत. मुलकी अधिकाऱ्यांची भरती करण्यासाठी खुल्या नागरी पद्धतीचं, बघा खुल्या ही शब्द लय महत्वाचा आहे, खुल्या नागरी सेवा परीक्षेला सुरुवात केली. म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस ज्या काय आपण MPSC देतो ना, महाराष्ट्र पब्लिक सिव्हिल सर्व्हिस कमिशन, बरोबर, UPSCचा असेल युनियन पब्लिक सिव्हिल सर्व्हिस कमिशन. मग ह्या ज्या काही सिव्हिल सर्व्हिसेस आहेत म्हणजे नागरी सेवा परीक्षा आहेत, यांना आणण्याचं काम कोणी केलंय, हे लॉर्ड डलहौसीने केलंय. त्याच्यानंतर 5 नंबरचा पॉइंट अत्यंतिक IMP आहे. बऱ्याच परीक्षांमध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे की पहिली जी काय रेल्वे आहे ही ह्या लॉर्ड डलहौसीने आणली. त्याचा इतिहास तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. मग क्वेश्चन आयोग विचारतं की पहिली रेल्वे कधी आली, तुमची तारीख पाठ असणं गरजेची गोष्ट आहे, साल तर पाठ असायलाच पाहिजे. 1853ला, पण कधी, 16 एप्रिल 1853ला मुंबई ते ठाणे, बघा मुंबई ते ठाणे, ज्याला ठाणे ते बोरीबंदर असं काहीतरी आहे ते, तिथपर्यंत मुंबई ते ठाणे याच्यामध्ये पहिली रेल्वे गाडी ही सुरू झाली. ह्या लॉर्ड डलहौसीने सुरू केली होती. आणि मग ही लॉर्ड डलहौसीने पहिली रेल्वे 1853ला, 16 एप्रिल 1853ला लॉर्ड डलहौसीने पहिली रेल्वे आणली. मग ही रेल्वे आणल्यानंतर त्यावेळेस आयोगाने पुढे जाऊन क्वेश्चन विचारलाय की त्याला टोटल 3 इंजिन होती, त्या 3 इंजिनचे नाव काय, सिंध, साहेब आणि सुलतान. बघा, नाव काय होती, सिंध, साहेब आणि सुलतान, ही काय होती, ह्या तिन्हीची जी सुरुवातीला रेल्वे गाडी ही झाली, पहिली रेल्वे गाडी जी काय होती जी मुंबई ते ठाणे दरम्यान वाहिली 16 एप्रिल 1853ला. बघा, 16 एप्रिल 1853ला मुंबई ते ठाणे दरम्यान पहिली रेल्वे गाडी वाहिली. आणि ह्या रेल्वेला जे काही इंजिन जोडण्यात आले होते त्याचं नाव आहे सिंध, साहिब आणि सुलतान. याच्यावरती देखील आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. VIMP प्रश्न आहे हा, इथं आयोगाने वारंवार क्वेश्चन तयार केलेला आहे. त्याच्यानंतर 1853 झाल्यानंतर नेक्स्ट इयरला म्हणजे कोणत्या, 1854ला ह्यानं काय केला, पोस्ट आणलं, पोस्टाचा कायदा संमत केला. 1853ला रेल्वे, 1854ला पोस्ट आणलं. त्याच वर्षी सगळ्यात IMP गोष्ट म्हणजे वुड्सचा खलिता. इथं पण आयोगाने क्वेश्चन विचारलाय, ज्याला आधुनिक भारतातील आधुनिक शिक्षणाची सुरुवात असं म्हणतात, किंवा त्याला दुसरं एक वर्डिंग आहे, त्याला दुसरं वर्डिंग असं आहे, वुड्सचा खलिता, ज्याला आधुनिक शिक्षणाची सुरुवात किंवा त्याला भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा असं पण म्हटलं जातं. बरं का, भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा. मग भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा जो काय आहे हा वुड्सचा खलिता, जो कधी आला, 1854 साली आला. एवढं लक्षात ठेवायचं, इथं आयोगानं क्वेश्चन विचारलेला आहे. 1854 साली वुड्सचा खलिता आला, ज्याला भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर त्यांनी नेक्स्ट इयरला 1854ला वुड्स डिस्पॅच आलं, ज्याला वुड्स खलिता असं म्हणतात. वुड्स खलिता 1854ला आला, ज्याला भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हटलं जातं. त्याच्या नेक्स्ट इयरलाच म्हणजेच 1855ला त्यानं शिक्षण खात्याची सुरुवात केली. बघा, म्हणजे 1855ला काय आले, शिक्षण खातं. आता परत एकदा बघू, 53ला रेल्वे, 54ला पोस्ट, 54च्याच काळामध्ये वुड्स डिस्पॅच आला आणि 55ला काय आलं, शिक्षण खातं आलं. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट इयरला सार्वजनिक बांधकाम खात्याची देखील त्याने स्थापना केलेली आहे. म्हणजे शिक्षण खातं, सार्वजनिक बांधकाम खातं या दोन्ही खात्यांची सुरुवात लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये झालेली आहे. आणि अजून सगळ्यात महत्वाची गोष्ट, IIT
IIT बरं का, ITI नाही, IIT. ह्या IIT आपल्या भारतामध्ये बऱ्याचशा IIT आहेत. तर IIT रुरकी जी काय आहे, ही IIT रुरकी भारतातील पहिली अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंगचे आहे ना IIT, तर हे भारतातील पहिले अभियांत्रिक महाविद्यालय हे IIT रुरकी ह्याच डलहौसीच्या काळामध्ये स्थापन झालं. आणि सुरुवातीच्याच ह्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन मध्ये मी तुम्हाला सांगितलं की विधवा पुनर्विवाहाचा कायदा 1856 साली याच्याच कालखंडामध्ये आला. अशा पद्धतीने आपल्या केसागर पब्लिकेशनचा जो PSI STI ASO प्रो परीक्षेचा जो काय ठोकळा आहे त्याच्यामधून हा चार्ट घेतलेला आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीची माहिती अशा पद्धतीने बुकमध्ये दिलेली आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. आता जर यदा कदाचित तुम्हाला लॉर्ड डलहौसीच्या कालखंडावरती जर क्वेश्चन विचारला तरी लक्षात मेन गोष्ट अशी लक्षात ठेवायची बघा. मेजर गोष्ट लक्षात ठेवत असताना एक गोष्ट सिक्वेन्स लक्षात ठेवायची. 52, 53, 54, 55, 56. बघा 52, 53, 54, 55 आणि 56. 52 ला आली तार, बघा 52 ला आली तार, 53 ला आली रेल्वे, 53 ला आली रेल्वे, 54 ला पोस्ट खातं आलं, पोस्ट, 55 ला शिक्षण खातं आलं, 55 ला शिक्षण खातं आलं आणि 56 ला विधवा पुनर्विवाहाचा कायदा, विधवा पुनर्विवाह कायदा. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. इथं आयोगानं वारंवार प्रश्न या सालांवरती विचारलेले आहेत, त्याच्यामुळे अत्यंत IMP हा पॉइंट आहे. एकाच स्ट्रोक मध्ये सगळे साल आठवले. 52 तार, 53 रेल्वे, 54 ला पोस्ट आलं, 55 ला शिक्षण आलं आणि 56 ला विधवा पुनर्विवाह कायदा आला. ओके, आता पुढचा क्वेश्चन आहे 27 नंबरचा क्वेश्चन. जोड्या लावा. हा देखील ऑलरेडी PYQ मधून रिपीट होता. कशाच पद्धतीने मगाचा पण क्वेश्चन चुकण्यासारखा नव्हता, पण बरेचसे विद्यार्थी मित्र ऑप्शन 1 ला न्यायचं का 2 ला न्यायचं ह्याच्यामध्ये कमीत कमी त्यांनी 50-50 जण तरी एक्झामिनरनं 100% बाहेर काढले असते. परंतु या क्वेश्चन मध्ये चुकण्यासारखं काहीच नाही. हा सरळ क्वेश्चन होता. एक्झामिनरचा उद्देश तुम्हाला मार्क देणे हा ह्या क्वेश्चनच्या संदर्भात होता. बघा त्याला मार्क द्यायचे होते. आता बघा ज्यानं PYQ करणं लय गरजेची गोष्ट आहे. जोड्या लावा दिले, बघा जोड्या लावा दिले. ज्यानं बेसिक माहिती आहे. अहमदाबाद 1918 साल अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन. टेक्सटाईल म्हणजे काय? कापड, बरोबर का? टेक्सटाईल म्हणजे कापड ना. मग तुम्हाला माहिती आहे अहमदाबादच्या कापड गिरण्यांचा हे उठाव कुणी केला? महात्मा गांधींनी केला. चंपारण्य, खेडा आणि अहमदाबादचा लढा, बरोबर की नाही? आपण ते सांगत असतो. महात्मा गांधी भारतामध्ये आले, त्यांनी चंपारण्यातल्या नीळ सत्याग्रह केला, नंतर खेडा इथं साराबंदीचा विषय होता तिथला केला आणि त्याच्यानंतर अहमदाबाद टेक्सटाईल घेतला केला. कुणी केला? महात्मा गांधी. महात्मा गांधींच्या चळवळीतला सगळ्यात बेसिक सुरुवातीच्या कालखंडाचा पार्ट म्हणजे काय? चंपारण्य, खेडा सत्याग्रह आणि अहमदाबादचा कापड गिरणी ते जे काय उठाव होता तो. मग 1918 साल पण तसंच आहे, 16, 17, 18. मग आता बघा 1918 साली अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन कोण असेल हो? सरळ महात्मा गांधी आहे. इयत्ता 5वीच्या बेसिक इतिहासाच्या पुस्तकावरती क्वेश्चन होता असं मला वाटतं. मग आता बघा ब ला ल पाहिजे. ब ला ल इथं ब ला र दिले, ऑप्शन गेला. ब ला ल म्हणजे 3 ठिकाणी एक ऑप्शन तर 100% आपण उडवला. त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर जर तुम्ही इतिहासाचं वाचन केलं असेल तर तुमच्या असं लक्षात येईल की 1920 साली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, 1920 साली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, ज्याला आपण आयटक असं म्हणतो. काय म्हणतो? आयटक, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. साल पण खूप महत्वाचं आहे, इथलं पण 1918 साल महत्वाचं आहे. आयटक 1920 ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस हे त्यावेळेच अध्यक्ष कोण होते? तर ह्या 1920 सालच्या झालेल्या आयटकचा फुल फॉर्म पण लक्षात ठेवायचा, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. कारण
ह्याचं पुढं पण एक ट्रेड युनियन काँग्रेस आहे, त्याचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल आहेत बरं का. त्याच्यामुळे हिथं कन्फ्युजन व्हायचं नाही, हे पाठच करायचं. 1920 साल म्हटलं की आयटकच एवढं लक्षात ठेवायचं. आयटक आहे 1920 ला, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, आणि याचं पहिलं अध्यक्ष होते लाला लजपतराय. 100% ऑलरेडी ह्याच्यावरती PYQ विचारला होता आणि आहे तसा PYQ रिपीट झालेला आहे. मग ड ला य पाहिजे बघा, ड ला य पाहिजे. इथं ड ला व आहे, ऑप्शन गेला. ड ला य आहे, ड ला य आहे, ड ला य आहे. हा खालचा ऑप्शन तर ऑलरेडीच गेला होता. आलो 50-50 वरती. 2 की 4 बघा, 2 की 4. आणि तुम्हाला माहिती आहे 2 आणि 4 मध्ये जर कन्फ्युजन झालं आणि आलं नाही तर सरळ सरळ ऑप्शन नंबर 2 ला घेऊन जावा, 2 नंबरला घेऊन जावा. आणि क्वेश्चन 100% सुटण्यासारखा होता. आता बघा, सगळ्यांना माहिती आहे हिकडचे नाव वाचा. इथं काय लिहिलंय वो, नारायण मेघाजी लोखंडे. काय लिहिलंय, नारायण मेघाजी लोखंडे. नारायण मेघाजी लोखंडे यांचं नाव वाचल्यानंतर लगेच तुमच्या लक्षात यायला पाहिजे की यांना महाराष्ट्रातील कामगार चळवळीचे जनक असं म्हणतात, बरोबर का नाही. म्हणजे त्यावेळेस त्यांनी जे काही मुंबईचे वेगवेगळे कामगार होते त्यांना एकत्रितपणे संघटित केलं, त्यांचं वेगवेगळे उठाव केले, त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी त्या व्यक्तीनं त्यावेळेस अहोरात्र प्रयत्न केले, म्हणून त्यांना काय म्हणतात, कामगार संघटनेचा जनक असं म्हणतात, बरोबर का. कामगार संघटना, त्यांनी पहिली कामगार संघटना हे नारायण मेघाजी लोखंडे यांनी केली होती. मग आता बघा इथं काय म्हटलंय, मुंबईतील गिरणी कामगार संघटना साल पण दिले 1884, आणि ह्या 1884 सालीच नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगार संघटना गिरणी कामगारांची कामगार संघटना स्थापन केली होती. म्हणजे अ ला व पाहिजे, अ ला व पाहिजे, अ ला व हित आहे आणि हित अ ला र आहे. म्हणजे 100% या प्रश्नाचं उत्तर काय राहील, ऑप्शन नंबर 4 राहील. मग आता विद्यार्थी मित्रांनो, की तुम्हाला ह्याच्यात मध्ये लक्षात ठेवण्यासारखं काय होतं की मद्रास लेबर युनियन, बघा मद्रास लेबर युनियन ह्याचं उत्तर आहे BP वाडिया. हा देखील क्वेश्चन ऑलरेडी आयोगानं सगळेचे सगळे ही चारीच्या चारी नावं, लाला लजपतराय, BP वाडिया, महात्मा गांधी आणि नारायण मेघाजी लोखंडे, सर्वच्या सर्व लोक ऑलरेडी आयोगाच्या PYQ मध्ये रिपीट झालेले आहेत. मग बघा, मुंबईचा गिरणी कामगार संघटना नारायण मेघाजी लोखंडे. 1918 साली 2 लढे झालेत, 1918 ला 2 झालेत, हा एक आणि हा एक. अहमदाबादचा जो काही टेक्सटाईल लेबर युनियनचा आहे महात्मा गांधी, आणि मद्रासचा आहे, मद्रासचे BP वाडिया, आणि ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस 1920 ला स्थापना आहे, त्याचे कोण होतं, लाला लजपतराय पहिले अध्यक्ष होते. अशा पद्धतीनं हे लक्षात ठेवायचंय. मग आता इथं त्या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे. स्पष्टीकरणामध्ये बघा वेगवेगळे पॉइंट सांगितलेले. 1884 मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबई येथे बॉम्बे मिल्स हँड असोसिएशन, मिल हँड्स बघा ज्यांच्या हातात आहे, 1884 साल पण महत्वाचं आहे. 1884 साली लक्षात कसं ठेवायचं, 1885 साली राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन झाले. बघा सगळ्यांना पाठ असलेलं, डिसेंबर महिन्यामध्ये 1885 साली राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन झालं. ह्या पहिल्या अधिवेशनाच्या आदल्या वर्षी म्हणजे कधी, 1884 ला राहिलं लक्षात. 1884 साली ह्या नारायण मेघाजी लोखंडे यांनी कुठं, मुंबई या ठिकाणी बॉम्बे मिल्स अँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन केली. नारायण मेघाजी लोखंडे यांना आपण महाराष्ट्रातील कामगार चळवळीचे जनक मानतो. बघा मग महाराष्ट्रातील कामगार चळवळीचे जनक कोण, नारायण मेघाजी लोखंडे. का, 1884 साली त्यांनी काय केली, बॉम्बे मिल्स अँड असोसिएशन. हा क्वेश्चन आयोगाने ऑलरेडी विचारलेला आहे. बॉम्बे मिल्स अँड असोसिएशन हे कोणाची संघटना आहे, नारायण मेघाजी लोखंडे यांची संघटना आहे. त्यानंतर 1918 साली बघा, 1918 मध्ये महात्मा गांधींनी अहमदाबाद लेबर असोसिएशन, टेक्सटाईल लेबर असोसिएशन या संघटनेची स्थापना केली. आणि ही संघटना त्या काळातील सर्वात मोठी कामगार संघटना होती. बघा त्या काळातील सर्वात मोठी कामगार संघटना होती. 1918 मध्ये अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशनच्या वेतनवाढीच्या संदर्भात विषय होता आणि त्यावेळेस 27.5% वेतनवाढ त्यांना महात्मा गांधींच्या मार्फत मिळून गेली. त्याच्यानंतर 1920 साल हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे.
1920 मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, ज्याला आयटक असं म्हणतात, त्याची स्थापना झाली 31 ऑक्टोबर 1920 ला. आयटकचे पहिले अधिवेशन लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली कुठे भरलं होतं? मुंबई या ठिकाणी भरलं होतं. उद्या आयोग इथं क्वेश्चन विचारू शकतं. साल महत्वाचं आहे, 1920. पहिले अध्यक्ष कोण? लाला लजपत राय. पण अधिवेशन कुठं भरलं होतं? तर अधिवेशन मुंबई इथं पहिलं अधिवेशन भरले होते आणि तेच पहिले अध्यक्ष होते. 1925च्या दरम्यान गिरणी कामगारांच्या अनेक छोट्या मोठ्या संघटना मुंबईत कार्यरत होत्या. अशा पद्धतीनं ही त्याच्यामध्ये इन डिटेल पुढे दिलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हळूहळू इन डिटेलमध्ये ह्याचं एक्सप्लेन करतोय. PYQ सोडून आपण बाकीचं बाहेर काहीच डिस्कस करत नाही. तुम्ही हा टॉपिक बघितला की लगेच PYQ ला जायचं आणि PYQ सोडवण्याचा प्रयत्न करा. 100% तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला हे जर व्हिडिओ आवडले नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.